राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हाहाकार माजवला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका दिवसात तब्बल 4,848 हेक्टर क्षेत्रावर फटका बसला असून 29 जिल्हे बाधित झाले आहेत. गहू, कांदा, भाजीपाला आणि फळबागांना मोठा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कापणी केलेला माल खराब झाला आहे. नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. मोठी आकडेवारी: हजारो हेक्टर शेती बाधित, 10,000हून अधिक शेतकरी प्रभावित. फळबागांमध्ये मोठं नुकसान. पावसाची स्थिती: सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. महत्त्वाचं: द्राक्षी आणि फळबागांना मोठा फटका. कांदा सडण्याची शक्यता. गहू आणि भाजीपाला पूर्णपणे खराब. शेतकऱ्यांची मागणी: तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. सरकारकडून लवकरच मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशात आता 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती मिळणार असून पेरणी, सिंचन आणि पीक नियोजन अधिक सोपं होणार आहे. महाराष्ट्रात 2026 पर्यंत 11 केंद्र कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रांमधून तापमान, पाऊस, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा याची अचूक माहिती मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय मोठी बातमी: इराणने शेजारी देशांवर हल्ले केले असून तणाव वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अमेरिकेने इराणमधील महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता असून जागतिक परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. परिणाम काय होणार? महागाई वाढण्याची शक्यता. इंधन आणि खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. शेती आणि बाजारावर परिणाम होणार. मोफत योजनांचा डोस वाढल्यामुळे आता शिक्षण आणि रेशन बजेटवर कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारांवर आर्थिक ताण वाढत असून अनेक ठिकाणी बजेट असंतुलित होत आहे. लेखाजोखा काय सांगतो? सर्वाधिक कर्जाचा भार पंजाब आणि हिमाचल प्रदेशावर. सर्वात कमी कर्ज महाराष्ट्रावर. काही राज्यांमध्ये मोफत योजनांचा मोठा भार. सोप्या भाषेत: घोषणा जास्त, कमाई कमी, त्यामुळे आर्थिक ताण वाढतोय. राज्यात हवामानात मोठा बदल झाला असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार वारे देखील पाहायला मिळू शकतात. राज्यातील परिस्थिती: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा. वादळी वारासह गारपीट होण्याची शक्यता. काही भागात शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन. पुढील अंदाज: 15 एप्रिलनंतर तापमान हळूहळू वाढणार. उन्हाचा कडाका पुन्हा जाणवणार. देशातील हवामान: डोंगराळ भागात बर्फवृष्टी, मैदानी भागात पावसाचा अंदाज. पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये वादळी पावसाची शक्यता. महत्त्वाचा इशारा: वीज आणि वादळाचा धोका. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्या. शेतातील कामे नियोजन करून करा. ही बातमी: राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तब्बल 29 जिल्हे बाधित झाले असून सुमारे 2,04,835 हेक्टर क्षेत्रावर फटका बसला आहे. नाशिक, धुळे, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. जिल्हानिहाय परिस्थिती गंभीर. अकोला, भंडारा, सिन्नर, निफाड, पैठण, बारामती, जळगाव, चोपडा, रावेर या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कापणी केलेला माल सडण्याची भीती आहे. द्राक्षबागा, कांदा पिके आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुर्दैवी घटना: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असून प्रशासनावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारची कारवाई आणि मदत: नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश. शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन. जनावरांच्या नुकसानीसाठी नवीन दर जाहीर. दुधाळ जनावर 37,500 रुपये, बैल 32,000 रुपये, लहान जनावरे 20,000 रुपये, शेळी, मेंढी 4,000 रुपये. शेती आणि बाजार अपडेट: सोयाबीनला सुमारे 4,300 रुपये भाव. कापसाचा दर 8,650 रुपयांपर्यंत. ज्वारीला 4,500 रुपयांचा उच्चांक. मात्र कांदा आणि कलिंगड दर घसरले. कलिंगड फक्त 4 ते 6 रुपये किलो दराने विकले जात असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. खरेदी आणि कर्ज समस्या: मका खरेदी ठप्प झाली असून शेतकरी त्रस्त आहेत. MSP 2,400 असताना कमी दरात खरेदी होत असल्याने नाराजी वाढली आहे.
कर्जमाफी प्रक्रियेमुळे नवीन पीक कर्ज वाटप उशिरा होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईची समस्या. राज्यातील पाणीसाठा कमी होत असून काही प्रकल्प कोरडे पडले आहेत. जालना आणि गंगापूर भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू होणार आहे. वीज आणि नैसर्गिक नुकसान. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, सोलर पॅनल उडाले, वीज पुरवठा खंडित झाला, घरांचेही नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय परिणाम. इराण अमेरिका तणावामुळे तेल दर वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेती खर्च आणि महागाईवर होऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना. कृषी अवजार बँक सुरू होणार. महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान. पोखरा 2 योजनेची अंमलबजावणी सुरू. इतर महत्त्वाच्या अपडेट्स. खतांचा पुरेसा साठा उपलब्ध. डिजिटल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल. मजुरांची कमतरता वाढतीये. स्थिती काय सांगते? अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. बाजारभावात चढउतार. सरकारकडून मदतीची अपेक्षा. शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी नव्याने मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी मदत दिली जाणार आहे. तसेच मृत जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून पुरामध्ये मृत पावलेल्या सर्व जनावरांची भरपाई दिली जाणार आहे. सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे. उद्योगांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. उद्योगांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले असून एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जावर केंद्र सरकार हमी देणार आहे. अवकाळी पावसाचा परिणाम. राज्यातील अवकाळी पावसाचा जोर आता कमी झाला आहे. 6 एप्रिलपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पण या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात 430 गावांमध्ये नुकसान. 13,000 शेतकरी बाधित. 8,490 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त. नाशिकमध्ये 57,000 हेक्टर नुकसान. 80,000 शेतकरी प्रभावित. राज्यातील परिस्थिती गंभीर. 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा फटका. एका दिवसात 8,468 हेक्टरचे नुकसान. कांदा, केळी, मक्का, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे. पाणी संकट आणि धरणस्थिती. साताळ्यात धरणसाठा 50%वर. काही भागात धरणे अजूनही कोरडी. जलव्यवस्थापनातील त्रुटी उघड. पशुधन आणि शेती. उन्हाळ्याचा फटका पशुधनावरही होत आहे. पशुसंवर्धन विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बाजारभाव आणि शेती प्रश्न. कांदा आणि केळीचे दर घसरले. केळी उत्पादक अडचणीत. साठवणुकीतील कांद्याचे नुकसान होण्याची भीती. इतर महत्त्वाच्या बातम्या. 200 कृषी हवामान केंद्रांची उभारणी. पीएम किसान योजनेचे काही हप्ते रखडले. केवायसी नसेल तर लाभ बंद होणार. मनरेगामध्ये आता सेल्फी अनिवार्य. सरकारचा विश्वास. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी. युद्धाचा परिणाम. जागतिक स्तरावर तणाव वाढलेला आहे. अमेरिकेचे विमान पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून तेहरान आणि इस्फहान शहरांवर तुफान हल्ले झाले आहेत. आखाती देशांवर इराणकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेची 3री युद्धनौका रवाना झाली आहे. इराण ओमानमध्ये चर्चाही सुरू आहे. इराणमध्ये सुमारे 35,000 कोटी रुपयांचा मोठा पूल उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. मोठा निर्णय. 2 लाख कोटींचं पॅकेज. युद्धग्रस्त उद्योगांना मोदी सरकारकडून 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. उद्योगांच्या कर्जावर केंद्र सरकार हमी घेणार असून एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. अवकाळी पावसाचा कहर. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका दिवसात 8,468 हेक्टर पिकांचे नुकसान. एकूण 1,30,000 हेक्टर क्षेत्र बाधित. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. नाशिकमध्ये 39,000 शेतकरी बाधित. 28,000 हेक्टर नुकसान. लातूरमध्ये 1,350 हेक्टर पिके नष्ट. 81 गावे प्रभावित. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे कापणी केलेला गहू भिजला. कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला. घरचे सोयाबीन बियाणे वापरा. प्लॅस्टिक पोत्याचा वापर टाळा. बियाण्याची आर्द्रता 10 ते 12% ठेवा. साठवणूक योग्य पद्धतीने करा. बाजारभाव आणि महागाई. आंतरराष्ट्रीय युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत 11% वाढ झाली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो, त्यामुळे स्थानिक बाजारावर परिणाम झाला आहे. भविष्यात साबण, डिटर्जंट आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मोठा प्रकल्प. गॅस पाईपलाईन.
नागपूर ते मुंबई दरम्यान 694 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन तयार होत आहे. यामुळे सुमारे 95 लाख घरांना पाईपद्वारे गॅस मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक नुकसान आणि पंचनामे. पुणे, नाशिक, सिन्नर, निफाड, बारामती, पैठण आदी भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर पिके बाधित झाली असून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सरकारकडून लवकरच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. इतर समस्या. गॅस तुटवड्यामुळे महिलांना त्रास, पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागात संकट, खतांचा अतिवापरामुळे जमिनी धोक्यात. शेतकऱ्यांसाठी मोठी योजना. देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्र उभारले जाणार आहेत. यामुळे हवामान अंदाज आणि शेती नियोजन अधिक अचूक होणार आहे. महत्त्वाचा इशारा. हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे पुढील काळात शेती आणि बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शेवटी एक विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतकरी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा.